वेगवेगळे प्रवचनकार मांडत असतात आणि या चिंतनाची सेवा घडावी ही श्री गणेश शिवदत्त कानिपनाथ मंदिर समिती ची जी इच्छा होती ते भगवत कृपेने पूर्ण झाले आहे। तर या चिंतनाच्या अनुषंगाने आजची ही माझ्या वाट्याला आलेली 18व्या अभंगावरची चिंतन सेवा, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गी गेला तो तेथे मुकला हरिपाठ स्थिरवला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ। या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचं जे मंगलमय ध्यान आहे ते थोडस ध्यान करू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि। हरि ओम। हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिविन सौजन्य नेने काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन मनोमार्गी गेला तो तेथे मुकला हरिपाठ स्थिरवला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ। या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली नामाचा महिमा सांगत आहे त्या हरिपाठ या ग्रंथामध्ये। पण नामस्मरण म्हणजे नक्की काय, तर हरिवंश पुराण भगवंताचे हरिनामाचे किंवा श्रीहरीचे जितके वंशावळी वर्णन करणारे पुराण आहेत त्या सर्व पुराणाचा इथं उल्लेख केला गेला। मग हरिवंश पुराण असेल, श्रीमद भागवत असेल, विष्णू पुराण असेल, ज्याच्यामध्ये भगवान श्रीहरीचं वर्णन केलेलं, नामाचं रूपाचं लीलेचं गुणांचं वर्णन केलं गेलं, अशा पुराणांचा जो श्रोता आहे आणि असे पुराण करणारा असे पुराणाचा जो श्रोता आहे आणि तो श्रवण करणारा आहे हा भगवंताचा काय आहे, नामप्रेमीचा आहे। कारण भगवंताचं नाम हे भगवंताच्या नाम रूप लीला गुणांचं श्रवण केल्याने सुद्धा होतं। म्हणून इथं म्हटलं हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन, तर हरिवंशाचे वर्णन असलेल्या पुराणांचे श्रवण हरिनाम कीर्तन भगवंताचं श्रीहरीचं नामस्मरण हर असो हरी असो हे दोन्ही वेगळे नाहीत, डावे उजवे एकच अंग। मग ते हरीचं श्रीहरीचं नामस्मरण सांगितलंय आणि तिसरं सांगितलंय की हरिविन सौजन्य नेणे काही, म्हणजे अभंगाचे ज्या 3 प्रधानभूत गोष्टी आहेत ते आहेत, एक श्रीहरीचं पुराण श्रवण करणं, कोणत्याही प्रकारचा एक ग्रंथ आहे जो भगवंताच्या लीलेचा तो श्रवण करणं, दुसरं भगवंताचं नामस्मरण करणं आणि तिसरं भगवंताशिवाय दुसरं काही न आवडणं। हरिविन सौजन्य नेणे काही, एका भगवंताशिवाय दुसरी कशामध्ये ज्याची रुची नाहीये, आवड नाहीये, असा जो जीव आहे अशा जीवाला काय होतं,
तयानारा लादले वैकुंठ जोडले. अशा जीवाला काय होते? वैकुंठाची प्राप्ती होते. आणि असा ज्याला वैकुंठाची प्राप्ती झालेली आहे त्या जीवाला सकळ घडले तीर्थाटन. आणि अशा जीवाचे सर्व तीर्थक्षेत्र काय झाले? प्राप्त झाले. म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये जे तीर्थयात्रा का कराव्यात? तर वार वर्त वैकल्य यानं जो पुण्य संचय होतो त्या पुण्य संचयाच्या प्राप्तीसाठी. आणि त्या तीर्थयात्रा केल्यानं जाण्याच्या प्रवासामध्ये धन खर्च होतो. 3-4 दिवस जे सुट्टीवर जातात त्या सुट्टीमध्ये त्यांचा नफा तोटा होत असेल. दुसरी गोष्ट तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर दान धर्म घडत असेल, तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर एखादी जर वारवर्त घडत असेल, तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर संतांचं दर्शन घडत असेल, तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर कीर्तन प्रवचन ऐकण्याचा लाभ येत असेल, ह्या सर्व गोष्टीने काय होतं? चित्ताची शुद्धी होती. आणि या चित्ताची ज्याची शुद्ध झालेली आहे त्याला काय होतं? भगवंताचं नाम आवडायला लागतं. मग तयानारा लादले वैकुंठ जोडले. जो पुराणांचे श्रवण करतो, नामस्मरण करतो आणि हा भगवंतामध्येच रुची ठेवतो अशा जीवाला वैकुंठाची प्राप्ती झाली असं समजा, किंवा तेच त्याच्यासाठी वैकुंठ आहे. अशा वैकुंठाच्या प्राप्ती झालेल्या जीवाला काय होतं? सकळ तीर्थ क्षेत्रामध्ये घडल्याचे पुण्याची प्राप्ती होते. मनोमार्गे गेला तो ते मुकला. आणि जो मनाच्या मागे धावतो किंवा मन वाटेल त्या पद्धतीने जगतो किंवा मनाला आवडेल त्या विषयांमध्ये रुची घेतो, मनाला फिरावंसं वाटलं तर तो तीर्थक्षेत्र न फिरता गोव्या जाईल, महाबळेश्वर जाईल, काश्मीरला जाईल, मनालीला जाईल, कुलूला जाईल. हे मनोमार्गाने जिथं जाईल तो तेथेच मुकला. म्हणजे तो भगवंतापासून काय झाला? दूर झाला. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. आणि जो भगवंताच्या श्रीहरीच्या ध्यानामध्ये मग्न आहे किंवा नामामध्ये जो मन गुंतलेला आहे तो जे काय संसारामध्ये स्थिर आहे. बाकीचे सगळे कसे आहेत? ते चंचल आहेत. मग चंचल जो आहे किंवा मायेच्या अधीन होऊन विषयाचं जो चिंतन ज्याचं मन करते त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. श्रीहरीच्या नामस्मरणामध्ये जन जो स्थिरावलेला आहे किंवा अखंड ज्याला भगवंताचं भजन आवडतं तोच काही एक धन्य आहे. आता स्थिर मनाची स्थिरता कशाद्वारे साधतो आपण? योगाद्वारे साधतो. पण योगात मनाची स्थिरता प्राप्त होईल असं काही नाही. कारण योग हे कसं आहे की तुम्हाला बघू श्वास सोडणं, श्वास घेणं, रेचक कुंभक करणं, पूरक करणं, ह्या जी गोष्टी आहेत ह्या गोष्टी भगवंताच्या स्मरणात घडल्या पाहिजेत. पण त्या भगवंताच्या स्मरणात घडण्याची शक्यता कमी असते. म्हणून नामस्मरण केलेलं काय होतं? तो संसारामध्ये भगवंताची योग ही प्राप्त करतो. म्हणून योग याग विद्येने सिद्धी म्हटलेलं आहे. नामस्मरणाने त्या जीवाला काय होतं? स्थिरता प्राप्त होते. ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी. आणि ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हे जे नाम आहे हे माझ्या गुरुने दिलेलं आहे आणि ते मी काय केलेलं आहे? जोडून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला इतकी गोडी निर्माण झालेली आहे, इतकी गोडी निर्माण झालेली आहे की मी त्या भगवंताचं नामस्मरण किंवा हरिचिंतन केल्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणून रामकृष्ण आवडी सर्व काळ म्हणजे नित्य, सकाळ दुपार संध्याकाळ जे काय काळाचा कालावधी आहे एक क्षण मात्र हे भगवंताचं विस्मरण न होणं असा जो कालावधी आहे त्याला सर्व काळ म्हटलंय. रामकृष्ण आवडी सर्व काळ हा अभंगाचा भावार्थ होता की ज्ञानेश्वर माऊलींना अभंगाच्या माध्यमातून काय सांगायचं आहे? तर हरिवंश पुराणाचं चिंतन, कोणतेही पुराण असेल, शिवपुराण असेल, गणेश पुराण असेल, श्रीहरीचं विष्णू पुराण असेल, भागवत असेल, याचं चिंतन, याचं श्रवण, ज्ञानेश्वरी असेल, गीता असेल, याचं श्रवण, की जेणेकरून जीव भगवंताच्या लीलाच ऐकत राहील, भगवंताने केलेले उपदेश ऐकत राहील आणि भगवंताच्या रूपाचं नामाचं चिंतन घडेल. अशा जीवाचं काय होईल? एक रुची, एक भगवंत असेल, एक त्याची आवड काय असेल? भगवंत असेल. आणि अशा जीवाला भगवंताचं काय होईल? वैकुंठाची प्राप्ती होईल. पुराणात श्रीहरीची वंशावळी आणि श्रीहरीच्या लीला यांचे वर्णन आलेलं आहे. आपण श्रीमद भागवत ऐकलं तर श्रीमद भागवत मध्ये दशम स्कंद जो आहे तो भगवान श्रीकृष्णाचं पूर्ण चरित्राचं गायन करणार आहे. मग 9व्या स्कंदापर्यंत काय? एका भगवंताचंच वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या 10 अवताराचं वर्णन केलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या 24 अवताराचं वर्णन केलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये भगवंताच्या 10 अवताराचं वर्णन केलेलं आहे. तर भगवंताच्या 10 अवताराचं वर्णन करत असताना त्यांची वंशावळी सांगितलेली असते.
जसं ब्रह्माचे पुत्र कश्यप आहेत, कश्यपांचे पुत्र आदित्यद्वारे झालेले वामन भगवंताचा अवतार आहे. श्रीरामांचं वर्णन करत असताना दशरथ आणि कौशल्य मातेचं वर्णन आहे, त्यांच्या पूर्वजन्मातल्या तपस्येचं वर्णन आहे, भगवंताच्या लवकुशाचं रामायणामध्ये वर्णन आहे. तर ह्या जी वंशावळी आहे, या वंशावळी जर ऐकले ना तरी आपल्या कुळातले जे आत्मे जन्माला येणार आहेत ते पवित्र जन्माला येतात. आणि ज्यांनी जे पुत्र झालेले आहेत त्यांच्या पूर्वज त्यांचे काय होतात, उद्धरतात. तपविने दैवत दिल्यावर प्राप्त गुजविने तो कोण सांगे, ज्ञानदा सांगे दृष्टांचे साधूच्या संगत तूर्ण पाय. साधूच्या संगतीने ह्या गोष्टी काय होतात, कळायला लागतात. 17वा हरिपाठ कीर्ती मुखी जरी काय या अभंगामध्ये ज्ञानेश्वर मौलींनी सांगितलं की मोक्षाची प्राप्ती नक्की कोणाकोणाला होते. तर त्याच्यामध्ये 17व्या जो अभंग आहे त्याच्यातला श्लोक आहे, मातृपितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवले. नामस्मरण करणाराचे माता पिता बंधू सगोत्र त्याचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना काय होते, चतुर्भुज. भगवंताचं काय होते, सलोकता, समीपता आणि स्वरूपता या तीन प्रकारची मुक्ती प्राप्त होते. कुणाला, जो नामस्मरण करतो त्याच्या नातेवाईकाला. आणि नामस्मरण करणाऱ्याला काय होतं, सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. म्हणजे भगवंताचा तो स्वरूपच होतो, त्याला चतुर्भुज 4 हात प्राप्त होतात. त्यांच्याजवळ काय असतं, सुदर्शन चक्र असतं, गदा असते. म्हणजे भगवंताचे स्वरूपताच त्या जेव्हा सायुज्यता मुक्ती त्या जीवाला प्राप्त होते नामस्मरण करणारा. म्हणून नामस्मरण काय करतं, जीवाचा उद्धार तर करतं, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवतं, पण त्याच्या कुळाचाही उद्धार करतं. म्हणून नामस्मरण करण्याचा महिमा घडला. म्हणून हरिवंश पुराण हरविण सौजन्य नेणे काय. मग संसारामध्ये एका भगवंताशिवाय ज्यांना जे विषय आवडतात ते विषय काय करतात, त्याच्या अधोगतीचं कारण ठरतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माता माझा कृष्ण, पिता माझा कृष्ण, बंधू माझा कृष्ण, चुलता बहिणी माझे कृष्ण. एका भगवंताला सर्वत्र पाहण्याची बुद्धी ज्याची झालेली आहे किंवा भगवंतच ज्याचं सर्वस्व नाते आहेत तेच काय आहेत, जीवाला भगवंताची वैकुंठाची प्राप्ती करून देणारे आहेत. हरविण सौजन्य नेणे काय, एका भगवंताशिवाय त्याला काही आवडत नाहीये. त्याला खायला किती आवडीचा पदार्थ दिला तर तो सर्वप्रथम भगवंतालाच अर्पण करेल. त्याला लिहायला कपडे कितीही नवीन आणले तर सर्वप्रथम तो देवाला पुढे ठेवून देवालाच अर्पण करेल. त्याची कितीही कोणी स्तुती केली तर ती भगवंताचीच आहे समजून भगवंतालाच अर्पण करेल. कारण नाशवंत देहाची स्तुती होऊ शकत नाही, मर्यादित आहे आणि अल्प आहे. भगवंता शाश्वत आहे, अमर्याद आहे. आणि अशा अमर्याद परमात्म्यापासून जीवाचा जन्म झाला असल्या कारणानं त्या जीवाला जर भगवंताशिवाय काहीच आवडत नसेल तर त्याला काय होते, वैकुंठाची प्राप्ती होते. मग वैकुंठाची प्राप्ती होते. हरिपाठामध्ये वैकुंठ प्राप्तीचे अभंग बी आहेत. हा एक अभंग आहे की तया नारदाला वैकुंठ जोडले. मग वैकुंठ प्राप्तीचे जे अभंग आहेत हरिपाठामध्ये त्याच्यामध्ये सांगतात की वैकुंठ नक्की कोठं निर्माण होतं. परितयापाशी पांडवा मी हरपला की वसावा, जेथे नाम घोष बरवा करती माझा. भगवंत जिथं आहे तेच खरं तर वैकुंठ आहे. मग भगवंत काय सांगतात की हे पांडवा म्हणजे अर्जुना, मी कोणापाशी आहे तर जिथं माझं नामस्मरण करणार आहे मी तिथं सापडेल. त्रिभुवनामध्ये माझं जर अस्तित्व तुला शोधायचं असेल तर कुठं शोधशील मला, तर जिथं जो नामस्मरण करतोय त्याच्या जवळच मी आहे. आणि जिथं भगवान आहे, नारायण आहे, श्रीहरी आहे, श्रीकृष्ण आहे, तिथंच काय आहे, वैकुंठ आहे. आणि जो नामस्मरण करणारा साधू संत महात्मा असतो, अखंड भजणारा, तो चालतं बोलतो वैकुंठ आहे, तीर्थक्षेत्र. अखंड नामस्मरण जिथं चालतं तिथं भगवंताचा वास आहे, तर जिथं भगवंताचा वास आहे तेच खरं तर काय आहे, वैकुंठ आहे. म्हणून वैकुंठात जाऊन ज्याला श्रीहरीचं दर्शन घेणं शक्य नाही अशा जीवानं अखंड नामस्मरण करणारा कोणी साधू पुरुष सज्जन असेल तर त्याचं दर्शन करावं. त्याचं दर्शनाने सुद्धा काय होते, जीवाचे
सकल तीर्थाटन घडतात आणि त्याला भगवंताच्या साक्षात्काराची भगवंताच्या प्राप्तीची काय होते अनुभूती येते। माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे। तुकाराम महाराज काय म्हणतात की वैकुंठाची प्राप्ती किंवा वैकुंठात कोण आहे तर ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण आहे। वैकुंठात नक्की आहे काय तर वैकुंठामध्ये भगवंताचं नित्य चिंतन चालतं, नित्य सेवा भगवंताची कुठे चालते वैकुंठामध्ये चालते। तिथं ऐकणारे सर्व जे पुण्यात्मे जीव आहेत भगवत प्राप्ती करणारे मुक्ती प्राप्त करणारे जीव मोक्षाला जातो आणि मुक्त होतो म्हणजे नक्की काय होतो तर तो वैकुंठामध्ये जातो अथवा शिवलोकामध्ये जातो। पण तिथं गेल्यावर करतो काय जीव वैकुंठात गेला करेल काय शिवलोकात गेला करेल काय भगवंताची सेवा तिथेही करेल। मग भगवंताची सेवा काय करेल तर भगवंताचं भजन करेल भगवंताच्या लीला ऐकेल भगवंताचं रूप ऐकेल आणि अखंड त्याच गोष्टीमध्ये तो आनंदात मग्न असेल आणि भगवंताचं नामचिंतन करेल। जीवाला वैकुंठात जाऊन सुद्धा काय करायचं आहे हेच करायचं आहे। मग हे करण्यासाठी वैकुंठात जाण्यासाठी इथं आधी वैकुंठ निर्माण करावं लागेल कारण ज्या मार्गावर आहे तो मार्गच वर वैकुंठाला नेणारा असेल तर तो मार्गच वैकुंठ आहे। आपण लोकलच्या डब्यामध्ये बसतो लोकलच्या डब्यामध्ये बसतो त्यावेळेस सीएसटी ला जातो का डब्यामध्ये बसलो म्हणून सीएसटी ला जातो ते दोन्ही एका ट्रॅक वरतीच आहेत सीएसटी आणि ती लोकल ते एका ट्रॅक वरतीच आहेत। जिथं तो ट्रॅक संपतो तिथं सीएसटी आहे पण त्या ट्रॅक वर चालणारी जी गाडी आहे ती ऍक्च्युअली सीएसटी मधूनच निघते आणि सीएसटी लाच रिटर्न जाते। तर हा जो प्रवास आहे भगवत भक्त वैकुंठातून येतात आणि आल्यानंतर इथं भजन चिंतन नामस्मरण करतात आपल्यासारख्या जड जीवांना भगवंताचं हरिगुण गायला शिकवतात हरिगुण गातात आणि जीवाकडनं भगवत प्राप्ती करून पुन्हा कुठं नेतात वैकुंठाला नेतात। याचा अर्थ पहिल्यांदा सुटलेली लोकल असेल ती खरं कर्जत कसारावरून सुटत नाहीये कारण ज्यावेळेला पहिलं सेंटर निर्माण झालं ते सीएसटीचं झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तयार झालं गाडी तिथूनच सुटते आणि तिथून सुटून पुन्हा आपल्या ठिकाणाला जाऊन पुन्हा रिटर्न माघारी त्याच ठिकाणी येते। आम्ही कुठून आलेलो आहोत वैकुंठातूनच आलेलो आहोत काही तुम जमिनीत निर्माण झालेलो आहोत। जीवात्मा हा वैकुंठातूनच आलेला आहे आणि इथं आलेला असल्यानंतर इथला जर प्रवास त्याचा संपेल इथलं जर काम संपेल तर तो माघारी कुठं जाईल पुन्हा वैकुंठात जायला पाहिजे। मग पुन्हा वैकुंठात जाण्यासाठी त्याला जे साधन आहे ग्रंथरूपी जे भगवंताने झांज निर्माण केले समजा लोकल निर्माण केले समजा याच्यामध्ये कोण बसणारा जाईल की पाहणारा जाईल का स्टेशन वरती न जाणारा जाईल जो स्टेशन वरती जाईल जिथं नामस्मरण कीर्तन हरिपाठ चिंतन चालतं तिथं जाईल आणि जो तिथं बसून तिथं गेल्यानंतर त्या गाडीत बसणं म्हणजे नामस्मरण करेल भगवंताचं चिंतन करेल हरिकथा श्रवण करेल आपणही करेल आणि इतरांना घरामधल्या लोकांना सांगेल किंवा जो भेटेल त्याला सांगेल हरिप्रिया वाघिणीचं दूध एक वेळ मिळेल म्हटलंय चंद्राची शीतलता एक वेळ मिळेल पण हरिप्रिया भेटणं अवघड म्हणजे ज्याच्यामध्ये भगवंताचं नामरूप लीलाचं गायन होईल आणि त्याचा सहवास घडेल हे दुर्मिळ गोष्ट सांगितली। असे सहजासहजी जीव भेटत नाहीत। आम्ही बघतो 8 दिवसानंतर सोमवारी दर सोमवारी तासभरच आमचं इथं हरिचिंतन चालतं पण 8 दिवसानंतर पुन्हा हा योग येतो म्हणजे साधारण 24 गुणिले 7 केल्यानंतर जो कालावधी जातो त्याच्यामध्ये 1 तास भगवंताचं चिंतन घडतं। मोबाईल मध्ये 24 तास आहे हरिपाठ चिंतन नामस्मरण कीर्तन पण आपण ऐकतो का नाही का तर भगवंताच्या दारामध्ये एक भाव तयार झालेला आहे आणि त्या दारामध्ये भाव तयार झालेला असल्या कारणानं इथं आल्यानंतरच स्मरण होतं। तुम्ही 8 दिवसामध्ये केव्हा या जर भगवान महादेवाचं शिवाचं दर्शन कराल तर कळेल की बाबा आपल्याला सोमवारी इथं कार्यक्रमाला यायचंय। हा जो निधी ध्यास आहे ना हा ध्यासच काय करतो तो कालावधी आपल्याला भगवंताची भक्तीच करून घेतो। व्यासपीठावर बसलेला संत असतो जर व्यासपीठावर बसलेला संत आहे तर ऐकणारा कोण आहे संत नाही का ज्याला भगवंताचं जो भगवंताचं गायन करतो जो भगवंताचं श्रवण करतो तो संतच आहे। कदाचित तो अखंडता नसेल आणि ह्या अखंडता ही अभंगता यावी म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांनी अभंग सांगितले। अखंड चिंतन विठोबाचे कशासाठी सांगितलं तर हे अखंड चिंतन चालावं हे अखंड जो चिंतन करेल त्याच्यापाशी काय असेल तो वैकुंठातच असेल। वैकुंठात जाणाऱ्या जीवाला 4 प्रकारची मुक्ती प्राप्त होते सायुज्यता समीपता स्वरूपता आणि सलोकता। मग आता जीव या नामस्मरण करेल
तर निश्चित त्याला 4 पैकी 1 मुक्ती प्राप्त होईल त्याचा भावानुसार. ज्याला वाटतं बाबा आपण वैकुंठामध्ये जावं तर वैकुंठात जावं म्हणून जो भगवंताचं भजन करतो वैकुंठवासी होईल. वैकुंठवासी म्हणजे वैकुंठ लोकात गेला म्हणजे त्याला कोणती मुक्ती प्राप्त झाली? सलोक्तम मुक्ती प्राप्त झाली. जर भगवंताचं भजन करत होता, जर कोणी म्हणालं भगवंताच्या सानिध्यात गेला, जर भगवंताच्या सानिध्यात गेला तर त्याला कोणती मुक्ती प्राप्त होईल? समीप्त मुक्ती प्राप्त होईल, भगवंताच्या जवळ जाईल. जसा मंत्रालयात गेल्यानंतर मंत्र्याच्या आसपास असतो, पण महाराष्ट्रात राहतो म्हणून तो काय मंत्र्याच्या जवळचा राहत नाही. महाराष्ट्रात राहतो म्हणजे तो मुख्यमंत्र्याच्या राज्यामध्ये राहतो. तसा जो वैकुंठात गेला तो वैकुंठात राहतो पण भगवंताच्या जवळ जावं येते त्यासाठी त्याला समीप्त मुक्ती प्राप्ती करावी लागते, भगवंताच्या सानिध्यात जोडावं लागतं. स्वरूपता जो भगवंताचा अखंड चिंतन भगवंताचं ध्यान करून जो भगवंताच रूप धारण करतो त्याला स्वरूपता मुक्ती प्राप्त होते. आणि सायुज्यता ज्याला भगवंताचेच अंग प्राप्त होतात, जो चतुर्भुज स्वरूप होतो, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. कशासाठी म्हटलंय? जिकडे पाहावे तिकडे काकड्यामधला जो अभंग आहे ना तो हेच सांगतो की सर्वत्र एका श्रीहरी शिवाय दुसरं कोणी नाही, असा ज्याचा भाव आहे तोच त्याचा काय आहे? देव आहे. ज्याचा भाव तयार झाला की माझ्या समोर बसणारे सगळे चतुर्भुज स्वरूप नारायण आहेत आणि अशा नारायणाची सेवा मी नारायणाला ऐकतो, हे माझे काय बोबडे बोल आहेत. म्हणून ते अभंग आहे, बोलेले कुरे वेडी वाकोडे वितरी. कारण तुम्ही सर्व भगवंताचे स्वरूप आहात, भगवंताच्या स्वरूपात भगवंत आम्हाला नेण्यासाठी श्रोते बनून आलेला आहात. हे कोणाचं भाग्य असतं? प्रवचन करायचं भाग्य असतं. भगवंताशिवाय भगवंताच्या गोष्टी ऐकतो कोण? भूता ऐकणार का? नाही ऐकणार. पापी ऐकणार का? नाही ऐकणार. भगवंताचं भजन भगवंतच ऐकतो, संतच ऐकतात, बाकीच्या पापी जीवांना हे शक्य नाहीये. म्हणून श्रोते हे काय ते वंदनीय. संतांनी प्रवचन कीर्तनकाराने बऱ्याचशा अभंगामधून सुरुवातीला श्रोत्यांना का नमस्कार गाठला त्याचं कारणच ते आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कीर्तनाला सुरुवात करणारा प्रवचनकार सुद्धा जे बसलेले श्रोते आहेत अशांना संत समजून नमस्कार घालतो. संत समजून घालते नव्हते, एका जन्मामध्ये एका कल्पामध्ये निश्चित एका युगामध्ये ते भगवंताचे काय असतात? भक्तच असतात. आपण भगवंताचे भक्त होण्याचं, संत होण्याचं, भगवंताच्या लोकात जाण्याची तयारी केली म्हणून आपण काय करतो? दर सोमवारी इथं भगवंताचे नामाची लीला, नामाची रूपाची लीलेचं श्रवण करतो. हे काय आपल्यावर भगवंताची संतांची काय विशेष कृपा, ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आहे की आम्ही हरिपाठाचं चिंतन करतो आणि हरिपाठाचं चिंतनानं आमच्या दररोजच्या आचरणामध्ये नाही आचरण घडलं तर ध्यान तर करतो की सोमवारी या महाराजांनी प्रवचनामध्ये हे सांगितलं की नामस्मरण केल्याशिवाय राहू नये. नाम घ्या उठता काढता बसता उठता भांडता दळता, म्हणजे प्रत्येक कर्मामध्ये नामस्मरण करायला सांगितलंय. जीवाला सहज वाटलं संसारामध्ये कुठल्या गोष्टीचा त्रास झाला की आता मला ह्यातनं कोण सोडवणार, तर जो कीर्तन प्रवचन ऐकतो त्याला निश्चित भगवंताशिवाय दुसरं कोणी आवडणार नाही. एका भगवंता वाचून कोण सोडेल वाटत या संसारामध्ये? आतापर्यंत माझ्या आई वडिलाला, सासू सासऱ्याला, पतीला कोणाला सोडलं नाही या दुःखानं, संसार दुःखानं, तर मला कोण सोडवणार? भगवंत सोडवणार. म्हणून असं जो अखंड भगवंताचं चिंतन करतो तो भगवंत चिंतन करणारा पशीच काय आहे? वैकुंठ आहे. अशा जीवाचे काय होतात? सकळ तीर्थ यात्रा तीर्थक्षेत्र करतात आणि त्याला सर्व वार वर्त वैकल्याचं काय होतं? फलप्राप्ती होते. भगवंताच्या ध्यानाची सुद्धा फलप्राप्ती त्याला होते. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठात स्थिरवला तोची धन्य. आता मनाच्या मार्गे जाणारे जे जीव आहेत ते किती? 2 आहेत. मग एक प्रकार आहे परमार्थिक मन आणि काय प्रापंचिक मन. परमार्थिक मन असेल आणि प्रापंचिक मन असेल याचा फरक तर आता तुम्ही सांगायला एवढे प्रवचन कीर्तन आहे की प्रापंचिक मन कशाचा विचार करेल? प्रपंच माझा कसा फुलेल याचा विचार करेल. म्हणजे माझ्या प्रपंचामधलं जी कळे आहे ती फुलेल कसे आणि त्या प्रपंचामध्ये माझा सुगंध दरवळेल कसा. कळे फुलेल म्हणजे सुख मिळेल आणि सुगंध दरवळेल म्हणजे शांती समाधान मिळेल. प्रपंचामध्ये हे मिळेल का? ज्या गोष्टी फुलामध्ये आहेत, फुलाच्या झाडावरती आहेत, त्या प्रपंचामध्ये यावंस वाटत असेल तर त्याला त्याच्या मनाने येतील का की मी जे करतोय त्यामध्ये मला यश यावं, मी जे यश मला ज्यात यश येते त्याच्यामध्ये पुष्कळ धन प्राप्त व्हावं, मी जे धन प्राप्त केलंय त्याच्यामध्ये जमीन घ्यावे, सोनं घ्यावं
आणि मी जे जमीन सोनं नाणे घेतो, माझा जो बँक बॅलन्स आहे, त्याच्यामध्ये माझ्या पत्नीनं माझ्या मुलांनी सुखी व्हावं आणि म्हातारपणात त्यांनी मला सांभाळावं. इतरांवरती जो अवलंबून राहिला त्याचा कार्यभाग बुडाला. प्रपंचामध्ये आपण ही म्हण व्यवहारात नक्कीच वापरतो की जो दुसऱ्यावर अवलंबून राहतो त्याचा कार्यभाग बुडतो, म्हणजे तो त्याच्या सुखापासून वंचित होतो. मग आपण वार्धक्यामध्ये जीव जर आपल्या मुलांवरती, आपल्या सुनांवरती, नातूंवरती, पत्नींवरती किंवा पतींवरती जर सुखाची अपेक्षा करत असेल तर त्याला सुख मिळेल का? प्रवचन कीर्तनकार सांगतात सोडून द्या, पण कधी कधी वयोवृद्ध झालेल्या, थकलेल्या, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना आजार जास्त जडलेले आहेत, ज्यांचे आजार मृत्यू सोबत त्यांच्या सोबत जाणार आहेत, अशा लोकांच्या सानिध्यात थोडं राहिलं तर लवकर सत्य काय होतं, मनावरती बिंबतं. जर मुलींमध्ये मुलांमध्ये रमाल तर हे कळणार नाही. हे कुठे कळेल? हॉस्पिटलमध्ये जे वयोवृद्ध ऍडमिट झाले त्यांच्यापाशी कळेल. हे कुठे कळेल? आपल्या घरामध्ये जे वयोवृद्ध दुःख भोगतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळेल. खूप कशाला आपण कोणाच्या तर घरी सून बनवून आलेला असतो, पण आपल्या माहेरमध्ये जी सून आलेली असते ती आपल्या आईला किती सांभाळताना दिसते, आपल्या वडिलांना किती सांभाळताना दिसते, याचा विचार स्त्रीने करणं गरजेचं. आणि आपण पुरुषांनी विचार करणं गरजेचं की खरंच आपण आपल्या आई वडिलांना सुख देतो म्हणजे काय करतो, आणि आपली मुलं आपल्याला कशावरून देतील. आई वडिलांना ईश्वर समजा म्हटलंय की चतुर्भुज स्वरूप आहेत, ते भगवंताचं स्वरूप आहेत. असा ज्याचा भाव आहे आणि असा भाव ठेवून जो आई वडिलांची सेवा करतो, निश्चित त्या जीवाला परमात्मा कोणाच्या नजरी कोणाच्या रूपात सांभाळल्याशिवाय राहत नाही. मग त्याला मुलं असो नाही तर नसो. भारतामध्ये एवढे साधू आहेत, संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत, हे मुलं असणाऱ्यांपेक्षा खूप सुखी आहेत. मुलं असणाऱ्यांपेक्षा जे ब्रह्मचारी आहेत ते जीव खूप सुखी आहेत. किंवा अशा स्त्रिया खूप सुखी आहेत ज्यांनी परमार्थामध्ये मन रमवलेलं आहे, सुनामध्ये, लेकांमध्ये, नातूंमध्ये रमवलं नाही. सकाळ उठलं की आपले पूजार्चेचं साहित्य घेते, मंदिरात जाते, तासभर मंदिरात भजन पूजन करते, आल्यानंतर सून देईल त्याच्यात कसा असेल तसाच नाश्त्यात समाधान मानते आणि पुन्हा भगवंताचं भजन करेल. कुणापाशी बसलं तर भगवंताचं त्याला कथाच ऐकवेल, कारण आयुष्यभर मी ऐकले हे तूही ऐकशील. असा जीव काय होतो संसारामध्ये खऱ्या अर्थाने सुखी आहे, आनंदी आहे. प्रपंचामध्ये जे प्रापंचिक मन आहे ते सुखाच्या लालसेने संसार करत राहतं, पण सुख हा भ्रम आहे. संसारामध्ये सुख हा भ्रम आहे आणि जे मिळतंय ते अल्प आहे, शाश्वत सुख तर नक्कीच नाही. कारण आम्ही जे जितकी सुख संसारामध्ये भोगले ते सुख आम्हाला खरंच शाश्वत आहेत का? काल भोगलेलं सुख आज नाही, सकाळी भोगलेलं सुखाचा आनंद आता नाहीये, आणि आता जो आनंद घेतोय तो कदाचित घरी गेल्यानंतर मिळणार नाही. मनामध्ये भगवंताला ज्या वेळेला ठेवाल त्यावेळेला भगवंत तुमच्या जवळ आहे, आणि मनामधून भगवंताला काढून ज्या वेळेला प्रपंचाचा विचार कराल त्यावेळेला भगवंत तुमच्या जवळ नाही. मी श्रीराम म्हटलं तर श्रीरामाची छबी तुमच्या मनामध्ये तयार होते. याचा अर्थ तुमच्यामध्ये भगवंत आहे. या क्षणाला भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे, या क्षणाला भगवंत तुमच्या बुद्धीमध्ये आहे, या क्षणाला भगवंत तुमच्या वाणीमध्ये आहे, या क्षणाला भगवंत तुमच्या कानामध्ये आहे, आणि या क्षणाला तुम्ही देहभान विसरलेला. अखंड समाधी म्हणजे काय तर भगवंताचं कान, नाक, रूप जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्या इंद्रियाद्वारे भगवंताचं काय करणं, सेवा करणं, श्रवण करणं, पाहणं, ऐकणं, हे जे काय म्हटलेलं आहे समाधी अवस्था. एका भगवंताशिवाय विषयाचं चिंतन नाही. ज्याच्या मनामध्ये तोच काय आहे, त्याचं मन काय झालंय, स्थिरावलेलं आहे. तो प्रापंचिक नाही, तो परमार्थिक आहे. तो परमार्थिक नाही, तो भगवंताचा भक्त आहे. प्रपंचाचा किचनचं नाव काढलं तर सगळे किचन मध्ये पोहोचले. सर्वांची मन आता किचन मध्ये पोहोचले की आता जेवायला गेल्यावर काय असेल तर करून आलेले पदार्थ आठवायला लागते. आठवले नक्की? याचा अर्थ आता कुठे आहात तुम्ही? या क्षणाला, ज्या क्षणाला मी किचनचं नाव घेतलं त्या क्षणाला कुठे होते? किचन मध्ये होते. शिवमंदिराचं नाव घेतलं, भगवान शिवापाशी असणार. तर ज्या क्षणाला आपण ज्या विषयाचं चिंतन करू त्या विषयाशी एकरूप झालो की तो पदार्थच आपल्यापाशी असतो. म्हणून रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे असं जर कोणी चिंतन करेल तर त्या क्षणाला तो जीव, तो राम, तो कृष्ण त्यांच्या हृदयामध्ये असतो, त्यांच्या सोबतच असतो.
म्हणून इथं काय केलेलं आहे, मनाचं सांगितलेलं आहे की मनोमार्गी गेला तो तेथे मुकला. परमार्थिक दृष्ट्या विचार केला तर परमेश्वर आपल्या जवळ आहे. मग परमेश्वर आपल्या जवळ आहे, संत आपल्या जवळ आहे. संत केव्हा जवळ असतील? ज्यावेळेला संतांनी केलेल्या उपदेशाचं चिंतन कराल ना, त्यावेळेला संत आपल्या जवळ असतील. माऊलीने सांगितलेलं हरिपाठ, हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे काय, या अभंगाचं चिंतन करायला लागले तर ज्ञानेश्वर माऊली तुमच्या जवळ आहे. तुकाराम महाराजांचे अभंग चिंतन करायला लागले तर तुकाराम महाराज तुमच्या जवळ आहे. रामकृष्ण हरी नाम मंत्र घ्यायला लागले तर मंत्र घेणारी देवता तुमच्या जवळ आहे. आणि हे तिन्ही सोडून जर प्रपंचिक विषयाचं चिंतन केलं तर प्रपंच तुमच्या जवळ आहे. ज्याच्या जवळ प्रपंच आहे त्याच्यासाठी म्हटलंय मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. प्रपंचाचा विचार करायला बसलं तर कधी कधी एकटा बसलेला जीव सुद्धा त्याला कळत नाही रामकृष्ण हरी असं भगवंताचं नामस्मरण करता करता कुठली तर गोष्ट अचानक त्याला आठवते. आणि ती गोष्ट आठवले की ते प्रपंचामधलं मुखामध्ये नाम राहतं आणि मन मात्र हातामध्ये माळा फिरत राहील आणि मन मात्र गावभर फिरत राहील, असं कबीरदास म्हणतात. जीभ वाणीमध्ये फिरते आणि मन गावामध्ये फिरते आणि माळ बोटामध्ये फिरते. अशी अवस्था होऊ नये ज्याला वाटतं त्यानं भगवंताच्या लीला ऐकल्या पाहिजे. रामकृष्ण हरी जर नाव घ्यायचं असेल तर राम, श्रीकृष्ण आणि हे श्रीहरी हे तिन्ही नाव नक्की आहेत काय, याच्यासाठी ह्या नामाचे जे गायलेलं गुणगान आहे ते तर माहिती पाहिजे. रामायण ऐकून रामचरित्र माहिती होईल, श्रीकृष्णाचं जर भागवत ऐकलं श्रीकृष्ण चरित्र माहिती होईल, हरिवंश पुराण ऐकलं तर श्रीकृष्ण चरित्र माहिती होईल. आणि जर ते चरित्रच माहिती नसेल तर आठवेल कसं? भगवंताच्या लीला स्मरण करण्यासाठी मुळात त्या ऐकावे लागतील. ऐकल्याशिवाय ते आठवणार नाहीत आणि आठवल्याशिवाय स्मरण नाही ना. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम सख्य दास्यम आत्मनिवेदनम. ज्या भगवंता प्राप्तीच्या नवविधा भक्तीचं वर्णन केलं गेलं त्या नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. आपण घरामध्ये कितीही ग्रंथ वाचा, हे सहजासहजी उमगणाऱ्या गोष्टी नाही. त्या जर हे सहजासहजी उमगल्या असत्या तर सत्संगाचा महिमा राहिला नसता. सत्संग का करावं म्हटले? कारण सत्संगामध्ये त्याच महात्म्यानं सांगणाऱ्यानं प्रवचन कीर्तनकारानं त्या गोष्टीचं चिंतन केलेलं असतं. चिंतन त्याला समजत नसेल तर त्याने अनेक संतांचं चिंतन वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं आणि काही गोष्टी त्याला उमगलेल्या असतात. ते भगवंताची कृपा असते की त्याच्या वाणीतून ते ऐकणाऱ्याचं भाग्य पुण्य राहतं. म्हणून विश्वंभर बोलवतो म्हटलं. मज बोलविता विश्वंभर. मला कोण बोलवून घेतं? तर एक परमात्मा बोलतो माझ्या मुखातून. कोणासाठी? तर जो ऐकणारा भक्त आहे अशा भक्तासाठी, की त्याच्या भक्तीमध्ये अधिक अधिक रुची कशी वाढेल आणि ऐकणारा जीव माझ्याकडे अधिक अधिक कसा येईल, माझ्याशी एकरूप कसा होईल, माझाच अंश आहे हा आणि माझ्याशी एकरूप कसा होईल. म्हणून भगवंत सांगणाऱ्याच्या वाणीद्वारे ते सांगत असतो. म्हणून जो वक्ता आहे त्या वक्त्यानं भगवंताचं जिथं नाम घेईल, जिथं रूपाचं ध्यान करेल, लीलेचं गायन करेल, त्या जीवानं कशा ऐकल्या पाहिजे? तर आधाशी झालेला जीव उपाशी 4 दिवसाचा असावा आणि त्यानं ज्या पद्धतीने ताटावर बसल्यावर अन्न खावं, मागचा पुढचा कोणाचा विचार न करता, संसाराचा विचार न करता, त्या पद्धतीनं त्या प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, ते काय करावे? ते शब्द ऐकावेत कानाद्वारे, श्रवण कीर्ती. अशी श्रवण भक्ती घडली तर निश्चित काय होईल? श्रवण भक्ती केल्यानं निश्चित त्याचं काय होईल? नंतर गायन बी घडेल. ऐकेल तर घरात सांगेल ना, पत्नीला सांगेल की काल कथेमध्ये हे सांगितलंय. केव्हा सांगेल? ती चुकत असताना सांगेल तर शहाणपणा दाखवत असेल. पण ती जर शांत असेल, ऐकण्याच्या मूड मध्ये असेल तर सांगत असेल तर तो सत्संग असेल. म्हणजे आपण जे ऐकतो ज्ञान, त्या ऐकलेल्या ज्ञानाचा वापर टोमना म्हणून करायचा नाही, मग तो खूप मोठा अहंकार आहे. ऐकलेलं ज्ञान आपल्याला कळलेलं आहे, आपल्या सोबत जे सहचरणी आहे तिचाही उद्धार व्हावा म्हणून तिला तिचा मूड बघून सांगितला पाहिजे, जेणेकरून ती ऐकलेल. नाहीतर अशी म्हणेल तुम्हीच जा प्रवचनाला, मला कशाला नेताय? कारण कोणत्याही जीवाला काय माहिती का, टोचलेलं आवडत नाहीये आणि मन दुखवण्यासारखं पाप नाहीये. मग परमार्थाची गोष्ट सांगितली तरी पण ती सांगणारा हेतू काय आहे त्याच्यानुसार त्याला काय होईल, त्याचं फलप्राप्ती किंवा त्याची अनुभूती येईल. म्हणून संसारामध्ये प्रापंचिक गोष्टीचा विचार जो करतो, विषयाचं चिंतन, रूपाचं चिंतन, गंधाचं चिंतन, नाम रूप हे जे आहेत ना, शब्द रस आणि गंध, हे 5 विषय आहेत. या 5 विषयाच्या अनुषंगानेच आपलं चिंतन चालेल, याच्यापेक्षा वेगळं चालणार नाहीये.
कारण इंद्रिय आहे पाच विषयांचं चिंतन करतात आणि ह्या 5 विषयाचं चिंतन इंद्रिय करतात. म्हणजे डोळे रूपाचं चिंतन करतील, काल शब्दाचं चिंतन करतील, निंदास्तुतीचं चिंतन करतील, जीभ चवीचं विचार करेल. आणि हे इंद्रिय जे विचार करतात ते इंद्रिय शरीराला सोडून आहेत का? शरीराचे भाग आहेत ना. मग शरीराचा भाग आहेत म्हणल्यानंतर इंद्रिय खऱ्या अर्थानं शरीराचा विचार करतात. ज्यावेळेला आम्ही एखादा 1 BHK फ्लॅट घ्यायचा म्हणतो त्यावेळेला आम्ही डोळ्यासाठी चिंतन करतो का फ्लॅटचं? कानासाठी करतो का? जिभेसाठी करतो का? संपूर्ण देहासाठी करतो का? कारण या देहावरती असलेले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचा सुखाचा विचार होतो सर्व. म्हणून गाडीचा जरी विचार केला आम्ही 2 व्हीलर घ्यायची, कोणती घ्यायची, स्कूटी घ्यायची का बजाजची बाईक घ्यायची, त्यावेळेला सुद्धा काय होतं ते चिंतन जे असतं ना ते विषयाचं चिंतन असतं. कारण या देहाला बरं वाटेल असे कोणतंही या पंचमहाभूतात्मक बनलेल्या पदार्थाचं जे चिंतन आहे त्याचं नाव आहे विषय. या देहाला वाटणारे कोणताही पदार्थ, कपडा असेल, कपडा हे रूपाचं चिंतन आहे. सुगंध असेल हे नाकाचं चिंतन आहे. तर कोणत्याही प्रकारे पंचमहाभूतात्मक नाशवंत गोष्टीच्या, नाशवंत पदार्थाचं सुखासाठी ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला ते विषयाचं चिंतन असतं. आणि हे विषयाचं चिंतन किती घडावं, म्हणजे प्रपंचाचं चिंतन किती घडावं, तर जेवणामध्ये जितकं मीठ आहे तितकंच घडावं. जेवण जर ताटभर असेल, पाचीपक्वान्न असेल, तर त्याच्यामध्ये मीठ नसलंच तरी अवघड आहे आणि जास्त झालं तरी अवघड आहे. म्हणून ते निमित्तार असावं. भाजी चविष्ट लागेल इतकंच मीठ त्याच्यामध्ये असावं. जास्त झाले तर भाजी तुम्ही पनीरची जरी केली, पनीर टिक्का मसाला, तरी कोणी खाणार नाही. म्हणजे प्रपंचामध्ये जीव जगत असताना जीवाचं चिंतन विषयाचं हे प्रापंचिक पोट भरण्यापुरते नक्की असावं. पण पोटच भरणं आधी नंतर मी परमेश्वराचं चिंतन करेल हे खोटं आहे का? भक्ती करू का पोट भरू ह्याचं उत्तर संतांनी सांगितलेलं आहे की भक्ती करूनच पोट भर. दिवसभर भगवंताचं हे भजन करतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात आणि 2 वेळच्या अन्नासाठी भिक्षा मागतात. याचा अर्थ भिक्षा मागण्याची प्रक्रिया त्यांची 15-20 मिनिटाची राहते संन्यासाची. पण अखंड भगवंताचं भजन करतात ना, याचा अर्थ असा नाही ते प्रपंच करतात. प्रपंच करणं याचा अर्थ शरीराला बरे वाटेल असे कर्म करणं. मग प्रपंच करतात म्हणजे 2 वेळच्या अन्नासाठी तेही 15 मिनिटं प्रपंच करतात. पण आमचं उलट आहे. आम्ही प्रपंचामध्ये 5-10 मिनिटं सकाळी पूजा करतो. त्यात बी मुलाला म्हणतो तू कर, पत्नीला म्हणतो तू कर, किंवा पत्नी म्हणते तुम्ही करा. 5 मिनिटं त्यात कटकटीत जातात आणि मग शेवटी पूजा करणारा नाईलाजाने करतो. मग आता असा जीव वैकुंठाची प्राप्ती करेल का, किंवा त्याच्या घराचं वैकुंठ बनेल का? प्रपंचामध्ये वैकुंठाची प्राप्ती किंवा आपलं घरच स्वर्गासारखं सुंदर असावं म्हणतंय. स्वर्ग सोडून द्या, स्वर्ग नाशिवंत आहे. वैकुंठासारखं करा, शिव लोकासारखं करा, जे शाश्वत आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचा वास होईल आणि ज्याच्यामध्ये डोळ्यातून आमच्या शरीरातून प्राण जाईपर्यंत भगवंत आमच्या सानिध्यात असेल असा जीव खऱ्या अर्थानं वैकुंठात राहतो. अखंड भगवंताचं ज्याचं भगवंत अखंड चिंतन, ज्याचं विठोबाचं चिंतन चालू आहे तो जीव वैकुंठात राहतो. म्हणून विषयांचं चिंतन न करता चिंतन तर दररोज केलंच पाहिजे. आपण ज्या वेळेला प्रवचनामध्ये तासभर चिंतनच मांडतात, पण नित्य सकाळी उठल्यापासून ज्या वेळेला आम्ही इकडे प्रवास करत असतो, जात असतो, येत असतो, किंवा शांत बसलेला असतो, त्यावेळेला पडल्या का होईना भगवंताचं चिंतन करावं की हा देह कशासाठी प्राप्त झाला, हा देह कशासाठी प्राप्त झाला, हा प्रश्न निर्माण झाला की या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला ऑटोमॅटिक यायला लागतात. का ऐकलेत ना प्रवचनामध्ये, कीर्तनामध्ये ना, देवे दिले देह भजन गोमटा, तर भजनासाठी दिलाय. मग आता भजन करणं म्हणजे बसून टाळ वाजवणं नाहीये. भजन करणं याचा अर्थ भगवंताचं नामस्मरण करणं. भजन करणं याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये काय सांगितलं याचं चिंतन करणं. भजन करणं म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये त्या अभंगामध्ये काय सांगितलं याचं चिंतन करणं. आणि ते चिंतन करता 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 जीवाला शेवटी एका उत्तरापर्यंत येईल. असं खूप दिवस गेल्यानंतर एका उत्तरावरती येईल आणि तो नामस्मरणावरती. आणि मग तो काय भगवंताचं खऱ्या अर्थानं नामचिंतन करेल. विषयाचं चिंतन घातक आहे, म्हणजे देहाचं चिंतन घातक आहे. राजेंद्रदासजी महाराज एक कथा सांगतात की एक ज्योतिष्य सांगणारा तज्ञ होता आणि ज्योतिषशास्त्र सांगत असताना त्याला माणसाला जगाचं भविष्य कळतं पण आपलं कळत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती, आपल्या मुलांचं भविष्य माहिती आहे म्हणून तर मुलाला सांगतो अभ्यास कर, नोकरीसाठी इकडे प्रयत्न कर. मुलीला सांगतो नीट राहा. नीट कशासाठी राहा, तुझं वागणं व्यवस्थित असावं. कशासाठी असावं, कारण तुझं भविष्य बिघडू नये.
भविष्य आई वडिलांना कळतं ना, साऱ्या जगाचं भविष्य कळतं, पण स्वतःचं भविष्य कळणं खूप महत्वाचं. आणि त्या भविष्य तज्ञाला स्वतःचं भविष्य कळत होतं. त्याला भविष्यात कळलं की माझा येणाऱ्या कालावधीमध्ये मला राजा काय करणार आहे, बंदी बनवणार आहे, आणि बंदी बनवून माझ्या तोंडाला काळं फासून माझा गाढवावरती बसवून गळ्यामध्ये चपलाची माळ घालून झाडून मारत मला गावाबाहेर नेणार आहे. हे त्याला त्या ज्योतिषशास्त्राला कळलं की माझं भविष्य हे आहे, आणि माझं भविष्य हे आहे कळल्यानंतर आता त्याने काय केलं पाहिजे, कारण भविष्य कळलं पण उपाय त्याला बऱ्यापैकी माहित असतं की साधू संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या प्रारब्धावरती मात करता येते. भविष्य म्हणजे आमचं प्रारब्ध आहे ना, जे पूर्वकर्म जसे आमचे घडले त्याच्यानुसार येणारी परिस्थिती आम्हाला सुख किंवा दुःख देईल. त्याला कळलं की मला दुःख येणार आहे, नाचक की माझ्या वाट्याला येणार आहे, आणि मी कितीही ज्ञानी असलो तर मला काय करणार आहेत, लोक जोड्यानं मारणार आहेत. मग असलं भविष्य जगण्यापेक्षा असलं भविष्यात जर येणार असेल प्रारब्ध, तर त्यांनी ऐकलं होतं एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, आणि हरीची कृपा व्हायची असेल तर संत कृपा अशी व्हावी लागेल. मग संतांच्या सानिध्यात गेले आणि त्यांनी विचारलं संतांना की बाबा, एका संतांना विचारलं की साधूला विचारलं की मी भविष्य पाहतो म्हणले, साऱ्या जगात सांगतो, पण माझंही मला कळलेलं आहे की माझा येणारा 2 महिन्यानंतरचा कालावधी, 4 महिन्याचा कालावधी हे माझ्या वाट्याला घेऊन येणार आहे. या पद्धतीने माझी दिंड निघणार आहे आणि माझी नाचक्की होणार आहे. मी यातनं कसा वाचेन. आता संतांजवळ जर उपाय नसेल तर समजून जा की जगात आपल्या कुठल्याही समस्येवर उपाय नाही. संतांजवळ जर उपाय नसेल ना, तर प्रपंचातल्या आपल्या कोणत्याही समस्येवरती जगात कुठेही उपाय नाही. शेवटचा वैद्य म्हणजे डॉक्टर, की जे आमच्या समस्त आजारावरती ज्यांच्यापाशी उपाय आहे ते म्हणजे संत. मग त्या संतांनी सांगितलं की बाबा तू एक काम कर, आता तू भविष्य सांगणं सध्या बंद कर काही दिवस, आणि फक्त 6 महिने एका भगवंताचं नामस्मरण कर अहर्निशे, आणि घरातनं बाहेर पडूच नको. 6 महिने भगवंताचं काय कर, नामस्मरण कर. आणि मग त्यांनी त्या साधूचं ऐकलं आणि घरामधनं बाहेर न पडता ग्रंथ वाचणे, नामस्मरण करणे, ग्रंथ वाचणे, नामस्मरण करणे, खाणे-पिणे, झोपणे जे काय आहे ते 4 भिंतीच्या चालू केलं. असा कालावधी निघून गेला 4 महिन्याचा, आणि 4 महिन्यानंतर आता प्रारब्ध तर त्याचं होतं, त्याच्या प्रारब्ध घडणारी गोष्ट होती ती चुकणारी तर नव्हती. त्याला स्वप्न पडलं झोपल्यावर की स्वप्नामध्ये राजाचे चोर सेवक आले, सैनिक, आणि त्याने त्याला बंदी करून नेलंय आणि बंदी करून राजदरबारात उभा केला. राजदरबारामध्ये त्याच्यावरती एक स्त्री आरोप करते की ह्याने माझ्या संग व्यभिचार केलेला आहे आणि जबरदस्तीने केलेला आहे, हा शिक्षा भोगण्यास पात्र आहे. राजाला ते ऐकलं आणि राजाने आपला निर्णय सांगितला की ह्याच्या तोंडाला काळं फासायला चपलाचा हार घाला आणि गाढवावर बसून ह्याचे जोडे मारत काय करा, गावभर दिंड काढा. हे त्यानं ऐकलं आणि त्या ऐकून त्याच्या शिक्षा सुनावल्या ह्याच्या अंगाला हातुरणामध्ये काय झाला, घाम फुटला आणि तो जागा झाला आणि सरळ म्हटलं की आता मला स्वप्न पडलं, आता तर नक्कीच काय होणार, हा मला जो माझं भविष्य आहे ते नक्की खरं होणार. म्हणून पुन्हा त्या साधू संतापाशी गेला आणि सांगितलं, महाराज आपण सांगताय तसे मी 4 महिने काढले, पण मला 4 महिन्यानंतर माझा जो दिवस यायचा होता तो आता मला कळून चुकलेला आहे की माझ्या वाट्याला हे येणारच आहे, आणि आता मी नक्की काय करू. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अजून तुला 2 महिने नामस्मरण करायला सांगितले. 2 महिने काय केलंय, नामस्मरण. 6 महिने तू नामस्मरण कर, याचा अनुभव तुला येणार नाही. आणि आता तुझं प्रारब्ध भगवंताने काय केलेलं आहे, क्षीण केलेलं आहे. जो तू प्रत्यक्षात जागृत अवस्थेमध्ये भोगणार होता ना, ते नामस्मरण करतो ना 4 महिने साधना, म्हणून तुला ते स्वप्नात भोगावं लागलं. आता स्वप्नात कोणी जोडे मारले तर आपले आबरू जाण्याचं काय कारण आहे का? स्वप्नात तोंडावर काळं बसून दिंड काढले तर आपलं आबरू जाण्याचं काय कारण नाही. स्वतःच त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे इतरांपाशी जो आपला मान सन्मान आहे तो आपला शाबूत राहणार. कशामुळं? भगवंताच्या नामस्मरणामुळे. मग भगवंताचं नाम किती प्रभावी आहे, तर आमचं प्रारब्ध क्षीण करण्याचं, नाश करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. आमच्या भविष्यात जेवढ्या दुःखद घटना येणार आहेत, जे रोग लागणार आहेत, त्या रोगांवरती मात करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. म्हणून रामदास स्वामी सांगतात की जप होता 13 कोटी, साक्षात भेटी जगत जेठी. जर भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर आमचे 12 अंग जन्मताच काय झाले असते, तयार झाले असतात. त्या 12 अंगाचे फळ आम्हाला भोगावे लागणार असतात, आणि ते 12 अंग आमचे 12 कुंडलीमध्ये 12 स्थानामध्ये दाखवलेले असतात. की आमचा स्वभाव कसा असेल, आम्हाला कर्ज किती असेल, आमची मुलं कशी असतील, आमची पत्नी कशी असेल, ती माझ्याबरोबर संसार सुखद करेल की दुःखद करेल, आणि आम्हाला मृत्यूगंडांतर किती आहेत, आणि मी मरेन केव्हा, मला पित्याचं सुख केव्हा मिळणार आहे, आणि भगवंताची प्राप्ती होण्यासाठी मला नक्की अडचणी काय आहेत, आणि भगवंताची प्राप्ती होऊन मी भगवत प्राप्ती करेन का. जन्मकुंडलीतले 12 स्थान शुद्ध केवळ नामस्मरणानं होतं.
बाकीचे किती तुम्ही कर्मकांड वैकल्य केले ना त्याच्यामध्ये शुद्ध होत नाहीत असं नाहीये, पण ते करतानाच आमचं चित्त शुद्ध नाहीये. आम्हाला जेव्हा जन्मकुंडलीमध्ये दाखवले आणि सांगितलं जातं की तुमच्या जन्मकुंडलीमध्ये काळसर्प योग आहे आणि काळसर्प योग जर असेल तर तो काळसर्प योग काढण्यासाठी आम्हाला सांगतात की नाशिकला जावा तुम्ही आणि तुमचं नांदी श्राद्ध घाला किंवा काळसर्प योगानुसार जे तुमचे पितृपीठ आहे त्याचं नांदी श्राद्ध घाला आणि काळसर्प आहे तर काळसर्प विधी करा. आता हे विधी करायचं ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला पहिल्यांदा येतो ब्राह्मणाला दक्षिणा किती लागेल. आता ज्याचं दक्षिणेमध्ये लक्ष आहे त्याचं चित्तशुद्धी राहील का? मग जो ब्राह्मणाकडे गेल्यानंतर ब्राह्मण सांगतो तुम्हाला सोन्याचा नाग द्यावा लागेल. सोन्याचा नाग द्या मग सर्पयोग हाकणार. ह्यावर विश्वास बसेल का? विश्वास बसणार नाही. आमचं काय होईल, मनाची अवस्था आम्हाला ज्ञान नसल्या कारणानं आणि वैदिक ज्ञान नसल्या कारणानं आमचं काय होईल, चित्त विचलित होईल आणि नाहीला जाणं पुन्हा बायको म्हणते एकदा करा तर ना पिढा जाईल ही कुठवर भोगायचे. जर आहे सर्प काळ सर्प योग तर शांती घाला, म्हणजे मुलं व्यवस्थित बोलतील, तुम्ही व्यवस्थित राहाल, मी व्यवस्थित राहाल, घरामध्ये शांती तर प्राप्त होईल. कुठवर भांडत राहायचं आणि कुठवर अपयश भोगत राहायचं, तुम्ही एकदा ती शांती घालाच. आणि मग शेवटी पत्नीचा ऐकतो, मुलंही म्हणतात, आईचा आईवडिलाचा ऐकतो आणि मग तो काळ सर्प योग करण्यासाठी तयार होतो. बरं काळ सर्प योग करण्यासाठी तयार झालेले मग रक्कमेचा प्रश्न होतो त्यावेळेला म्हणतो आता करू नका, आपण 6 महिन्याने करू, 4 महिन्याने करू. आणि करायच्या वेळेला मग पैसे घेतो आणि त्या पैशाचं चिंतन करायला लागतो की एवढे पैसे जाणार, तेवढे पैसे जाणार, तेवढे पैसे जाणार. मग समर्थ इथं सांगतात कलियुग आहे, घडे कर्म ते पुण्य हाती पडे. आमच्या हातनं जे कर्म घडतंय ना ते कर्म सुद्धा केलेल्या कर्माचं पुण्य आमच्या हाती पडत नाही. मग पुण्यच हाती पडत नाही, मग काळ सर्प योग नाश कसा पावेल? ज्याला काळ सर्प आहे ना 1.25 वर्ष त्यानं जो शिव मंदिरात जो नाग आहे ना त्या नागाला 1.25 वर्ष पाणी घालत राहा, मोफत चालला. नागाला 1.25 वर्ष जो पाणी घालेल ना त्याचा काळ सर्प नाश होईल, त्याचा काळ सर्प दोष नाश होईल. कारण पूर्वजन्मामध्ये आमच्या हातून कुठे तर तो मारला गेलेला असतो आणि तो दोष आमची त्याची छाया आमच्या पाठीमागे राहते. त्याच्यामुळे आम्हाला संसारामध्ये अपयश राहतं किंवा घडणारी कामं घडता घडता मागे पडतात. तो दोष नाहीसा करत असेल तर शिव मंदिरात 1.25 वर्ष नागाला पाणी घालत राहायचं. 1.25 वर्ष नागाला पाणी घातलं की इकडे 30-35 हजार रुपये जे खर्च होणार आहेत ते वाचतील. मग काय जाणार वाटतं आता 1.25 वर्ष नागाला पाणी कसं घालत राहायचं? ज्याला रोग लागलाय त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावंच लागेल. इच्छा नसले तर उपचार घ्यावेच लागतील. डॉक्टरनं सांगितलं 15 दिवस तर 15 दिवस तिथं राहावंच लागेल. कारण रोग काढायचा ना, रोग बरा करायचा आहे. ज्याला आपलं अपयश दूर करायचं आहे, ज्याला आपलं घरामध्ये शांती ठेवायची आहे त्या जीवानं नागाला पाणी घातलं पाहिजे. ज्याला संसारामध्ये यश पाहिजे त्यानं शिवपिंडीला दररोज पाणी घातलं पाहिजे. महादेवाला एकदा पाणी घातलेलं 100 अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. एक अश्वमेध यज्ञ घडला असता तर बळीनं स्वर्ग प्राप्त केला असता. म्हणून इंद्राने प्रार्थना केली नारायणाला की काही करून ह्याचं काय करा, हा 100वा यज्ञ ह्याचा पूर्ण यज्ञ होता कामा नये, ह्याचं काय व्हावं, माझी खुर्ची जाईल. म्हणून भगवंतानं वामन अवतार घेतला, देवतांचं ऐकलं आणि बळीचा 100वा यज्ञ काय केला, असफल केला. कशानं? तर त्याच्या यज्ञामध्ये भिक्षा मागितली आणि त्याच्या सकट सगळं राज्य मागितलं, स्वर्ग मागितला आणि शेवटी त्याचा अहंकार घडला. इथं 100वा यज्ञ त्याचा असफल झाला. कुणाच्या दृष्टीनं? इंद्राच्या दृष्टीनं. इंद्राला वाटलं माझं स्वर्ग आसन, स्वर्गातलं आसन स्थिर झालं. कारण आता भगवान वामन आणि बळीचं काय केलेलं आहे, 99 जे यज्ञ आहेत ते घडलेलं पुण्य जे आहे ते स्वर्गाच्या रूपानं मागून घेतलं, म्हणजे हरण केलेलं आहे. पण खरंच जो भगवंताला समर्पित होतो त्याचं कधीही सत्व हरण होत नाही. भगवंताने ठरवलं की यानं जर मला सर्वस्व अर्पण केलेलं आहे, मस्तक अर्पण केलं म्हणजे अहंकार अर्पण केलाय, विनम्र झाला भूता त्याने कोंडीला अनंता. जो विनम्र झाला त्यानं भगवंताला कोंडलेला आहे. म्हणून भगवंत सांगितलं की ठीक आहे बळीराजा, की जे ह्या कल्पांती ज्या वेळेला कल्प हे संपेल म्हणून तर त्यावेळेला इंद्रपदावरती काय होशील, तूच आरूढ होशील. तूर्तास तू कुठं राहा, सुतल मध्ये राहा. तलातल, अतल, वितल, महातल, पातल, सुतल हे काय आहेत, ह्या पृथ्वीच्या खाली काय ते सप्तलोक आहेत. तिथं सुद्धा काय होतात, जीवात्मे राहतात. आणि ह्या पृथ्वीच्या वरती सुद्धा कसं आहे, ती जनलोक, तपलोक, महरलोक, स्वर्गलोक, इंद्रलोक हे सप्तलोक आहेत. तिथंही काय जीवात्मे राहतात. इथं जे पुण्य वृद्धी करतात ते पुण्याची वृद्धी 100% पेक्षा जास्त झाली की स्वर्गलोकामध्ये जातात आणि तिथलं पुण्य बघून 100% पेक्षा कमी झाले 80% 75% असणारे लोक खाली पातालामध्ये जातात. तिथेही ते सुख भोगतात आणि हे पाप पुण्य समान होतात तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. नरदेहाची प्राप्ती केव्हा होते, पाप पुण्य समान होतं तेव्हा. पाप पुण्य समान होण्यासाठी 50% पाप आणि 50% पुण्य हे दोन्ही एकसारखं नाहीये.
मग असं समजाल की आम्ही 50 वर्ष सुखी राहू आणि 50 वर्ष दुःखी राहू, असं नाही होणार. दोन्हीचं मूल्य वेगळं आहे. अर्धा किलो लोखंड आणि अर्धा किलो सोनं एकाच रेट मध्ये आहे का? दोन्ही बी 500 ग्रामच आहेत, पण दोन्हीचं मूल्य वेगळं आहे. तसं आमच्या पुण्याचं आणि पापाचं मूल्य वेगळं आहे. एखाद्या व्यक्तीने 10 रुपये दान केले आणि एखाद्या व्यक्तीने 100 रुपये दान केले. 100 रुपये दान करणाऱ्याचं मूल्य जास्त आहे, पण 10 रुपये दान करणाऱ्याचा भाव मोठा असेल तर त्याच ते 1000 रुपयाचं दान. याचा अर्थ आमच्या पुण्यकर्माचं मूल्य वेगळं असल्या कारणानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख वेगळे आहे. पापाचे मूल्य वेगळे असल्यानं दुःख वेगळे आहे. त्याचं कारण हे आहे, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. मन आता ज्या विषयांमध्ये होतं तिथून काढून भगवंताच्या नामामध्ये लागलं तर आपले जन्म कुंडलीतले 12 स्थान शुद्ध होतील आणि निश्चित भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून जनामाय म्हणतात की गळा बांधून या दोर धरला पंढरीचा चोर. 12 कोटी जप झाला, 13 कोटी जप झाला आणि पांडुरंगाला तिनं गळ्यात बांधल्यानंतर दोरीने बांधल्यानंतर ते म्हणाले, अगं जणी मी भगवंत आहे, पांडुरंग आहे, अहम ब्रह्म. ती म्हणते अहम ब्रह्मास्मी, मी सुद्धा ब्रह्मच आहे. तू ब्रह्म आहे तर मीही ब्रह्म आहे. केव्हा अनुभूती आली? ज्यावेळेला भगवंताचे एकरूप झाले त्यावेळेला. भगवंताचे एकरूप होण्यासाठी 13 कोटी जप हा मनुष्य जन्मात एकदा तरी घडणं गरजेचं. हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. आणि असा जो नामस्मरणामध्ये जो भगवंताच्या चिंतनामध्ये अखंड घालवतो दिवस रात्र, झोपत्या वेळी जो नामस्मरण करतो ना, झोपेपर्यंत पांडुरंग त्याचं नामस्मरण करतो. झोपत्या वेळी भगवंताचं स्मरण करा. संत महात्मे काय सांगतात? कारण झोपत्या वेळी आम्ही भगवंताचं स्मरण केलं की आपण झोपल्यानंतर भगवंत स्मरण करायला लागतो आपल्या नावाचं. मग किमान देवानं आपलं नाम स्मरण करावं. याच्यासाठी झोपत्या वेळी तर भगवंताचं स्मरण करावं की हे भगवंत आज दिवसभर जे कर्म करून घेतले ते कर्म सत्कर्म असतील दुष्कर्म असतील ते जसे असतील तशी बुद्धी तू दिले तसे तुला आपण भगवंत चरप्या अर्पण केले आणि भगवंताचं स्मरण करत करत जर झोपी गेला तर दिवसाचं पाप बी आपलं राहत नाही, पुण्य आपलं राहत नाही. भगवंत आपल्या नामचं नामस्मरण करतो आणि त्या जीवाचा उद्धार करण्याची जबाबदारी भगवंताची होती. म्हणून भगवंताला शरणागत झालंय. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की अर्जुना आतापर्यंत जेवढे बी मी तुला ज्ञान सांगितलं 18व्या अध्यायामध्ये सांगतात की जेवढे ज्ञान सांगितलं ते ज्ञान तो धर्म तू विसरून जा आणि मला एकट्याला तू शरण ये. जर मला शरण आला तर तुला जन्म मृत्यूच्या पेऱ्यातून मी मुक्त करेन. भगवंताला पुण्य अर्पण केलं तर निश्चित समजा तुमचं पापही शिल्लक राहणार नाही. भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने श्रीकृष्णाने विचारलं की अर्जुना तू माझ्यासाठी काय करू शकतो? अर्जुन म्हणाला भगवान मी तुमच्यासाठी काय करू शकणार नाही. तर तू काय करू शकतो म्हणल्यावर भगवान म्हणाले असंच तुम्हाला वाटत असेल तर आता या जन्मात जेवढे बी माझे पुण्य कर्म घडलेत ते सर्व मी आपल्या चरणी अर्पण करतो आणि शिवाय आपल्याला वाटल्यास या कातडीचे काढून मी जोडे सुद्धा आपल्याला अर्पण करू शकतो. भगवंताने ठरवलं जर तू ह्या जन्मात केलेले सगळे पुण्य कर्म जर मला अर्पण केले असतील मनोभावे तर अर्जुना मी बी भगवंत आहे. मी तुला शब्द देतो की तुझ्या ह्या जन्मात घडलेल्या सगळ्या पापातनं मी तुला आज मुक्त केलं. एका जनार्दनी जो भोग प्रारब्धाचा आहे तो हरिकृपे नाश होतो. म्हणून भगवंताचं स्मरण केलं आणि भगवंताला घडलेले सकल कर्म अर्पण केलं आणि अखंड भगवंताचं चिंतन भगवंतासाठी केलेले कर्म केले तर निश्चित जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणं काय होतं सोपं जातं आणि तो खऱ्या अर्थानं हरिपाठी स्थिरावला. ज्ञानदेव गोडे हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी पूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली कशाच्या बळावरती? ज्ञानेश्वरी ग्रंथ गीतेचं विवरण केलं 9033 श्लोका ओवीमध्ये. ते कशाच्या बळावरती केलं? नामस्मरण ही सर्वात मोठी गुरुसेवा आहे. काय गुरूंची सर्वात मोठी सेवा कोणती आहे? जर गुरूंपाशी लांब राहत असेल आपण सर्वांनी माळा घातलेल्या, आपले गुरु आपल्या जवळ नाहीये, मग त्यांची सर्वात मोठी सेवा काय असेल तर नामस्मरण आहे. त्यांनी दिलेला जो गुरुमंत्र आहे तो अखंड भजत राहणं हीच गुरुसेवा आहे. आणि त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर मात्र त्यांना जे आवश्यक आहे वस्त्र असतील, फळ असतील, फूल असतील, त्यांना ज्या अनुकूल गोष्टी आहेत त्या दान दक्षिणा असतील त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी जे आहे त्या गोष्टी तेव्हा ज्यावेळेला त्यांच्या सानिध्यात येऊ. पण जेव्हा दूर आहे त्यावेळेला त्यांची अखंड सेवा हे त्यांचं नामस्मरण त्यांनी दिलेला मंत्र जपणं ही सर्वात मोठी गुरुसेवा आहे. जो जीव प्रपंचामध्ये प्रपंच भगवंत समजून गुरुने दिलेला मंत्र अखंड संसारामध्ये 12 वर्ष जपतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो, आपल्या कुळाचा उद्धार करतो आणि भगवंताची प्राप्तीही करतो. ज्ञानेश्वर माऊलीने हे अखंड नामस्मरण आणि गुरूंशी अनुसंधान साधून केलं. आपल्या गुरुचंच ध्यान करायचे.
ज्ञानेश्वरी लिहिताना त्यांनी भगवंताला गुरूंना आशीर्वाद मागितला की हे तुम्ही करून घ्या. गणेशाचं स्मरण केलं, सर माता सरस्वतीचं स्मरण केलं, गुरूंचं स्मरण केलं आणि गुरूंच्या आज्ञेनंच ज्ञानेश्वरीचं विवरण केलं. आणि गुरूंची आज्ञा मुख्य ती नाम आहे. अखंड संपूर्ण गीता हे मंत्र आहेत आणि जे मंत्र आहे ते नाम आहे आणि त्या नामाचं विवरण हे सुद्धा काय आहे, नामच आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जर कोणी अखंड वाचत असेल तर तो सुद्धा भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द प्रत्येक ओवी हे मंत्र आहे आणि त्या नामाचीच सेवा कोणी केली, ज्ञानेश्वर माऊलीने केली. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानदेव गोडे हरिनामाची जोडे आणि माझ्या गुरुने दिलेला जो मंत्र आहे त्याच माध्यमातून मी काय केलेलं आहे, हरिनामाची जोडी केलेली आहे. म्हणजे त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे, गुरुने दिलेलं जे ज्ञान आहे ना ते नामच आहे आणि त्यांचीच मी काय केलंय, अखंड सेवा केलेली आहे आणि तेच मी काय केलंय, आवडीनं म्हणजे गोडीनं मी गात आहे. रामकृष्ण आवडी सर्व काळ आणि त्यांनी दिलेले जे मला ज्ञान आहे, जो मंत्र आहे तो कोणता आहे, रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी. आणि हा जो मंत्र आहे हा मला अखंड सर्व काळ आवडतो आणि तो मी अतिशय प्रेमानं आणि गोडीनं गातो. भागवत धर्मे राहे कर्म तव तव सुखाचे पुरुषोत्तम सप्रेम भक्ता बाधी कर्म हा वृत्ता भ्रम भ्राताचे. की एकनाथ महाराज सांगतात की संसारामध्ये जो भगवत धर्म आहे, भगवंताला समजून जे कर्म केले जातात तेच काय होतात, पुरुषोत्तमाला म्हणजे भगवंताला काय करतात, प्रसन्न करतात. आणि असे प्रसन्न करणारे जे कर्म आहेत ते काय होतात, जीवाला बाधत नाहीत. भगवंताला आवडलं कोणतंही कर्म असं. सज्जन कसाही कोण होता, खाटीक होता. मग खाटीक होता तर भगवंताला आवडणारेच कर्म करत होता तो. या सृष्टीमध्ये जे वाईट कर्म जितके आपण ज्याला वाईट म्हणतो हे भगवंताच्या आश्रयाने चालू आहेत की भगवंताला सोडून चालू आहेत. माया ही कोणाच्या आश्रयाने, भगवंताच्या. विद्या अविद्या कोणाच्या आश्रयाने, भगवंताच्या. हे दोन्ही हात आहेत माझे, दोन्ही हाताचे जे कर्म आहेत, एक अविद्या म्हणा एक विद्या म्हणा, एक अधर्म करतो एक धर्म करतो, हे दोन्ही कोणाच्या आश्रयाने आहेत, ह्या अंगाच्या आश्रयाने आहेत ना. मग ह्या दोन्ही मध्ये कोणाची चालना आहे, एका भगवंताची चालना आहे. मग भगवंताची चालना आपल्या कोणत्याही कर्मामध्ये भगवंताचं विस्मरण न करणं हेच खरं काय तर भगवंताचं स्मरण आहे. भगवंत सज्जन कसाही खाटीक होता, मांस हा विकत होता. मांस विकत असताना सुद्धा त्याच्या तराजूमध्ये जे तोलण्याचं माप होतं ते 40 ग्राम होतं आणि ते 40 ग्राम भगवंताचे इतके ते एकरूप झाले होते. कोणी पाव किलो मागितलं तर तोच 40 ग्राम, कोणी 1 किलो मागितलं तर तोच 40 ग्राम. आणि ग्राहक जरी म्हटला की हे एवढं भरत नाही, एक प्रत्येकाला एकच माप देत आहे, मागणारे तर वेगवेगळे माप देत, कुठेही नेऊन वजन करा म्हणून. आणि ते जिथं जाऊन कोणी 1 किलो घेतलं तिथं 1 किलो वजन केलं तर ते 1 किलोच भरणार आणि कोणी पाव किलो वजन केलं तर ते पाव किलोच भरणार. मग 40 ग्राम सारखं ब्रह्म नाहीये. 40 ग्राम हे भगवंताचा स्वयंभू रूप आहे, त्यांना प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाहीये. आणि असा अखंड शाश्वत नित्य ज्याच्यामध्ये वास आहे तो भगवंत जर सज्जन कसायाने जर धारण केला असेल आपल्या हृदयामध्ये तर त्यांचे कर्म त्याला बांधतील ना, कोणतेही कर्म त्याला काय होणार, बाधणार नाहीये. सप्रेम भक्ता बाधी कर्म हा वृत्ता भ्रम भ्रांताचे. म्हणून जो प्रेमळ भक्त आहे त्याला एखादं कर्म बाधताय असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचा भ्रम आहे, त्याच्या बुद्धीचा दोष आहे. 100 कौरवांना मारून अर्जुन पापी नाही. 5 पांडव पापी आहेत का, कौरवांचा नाश केला, कित्येक सैन्यांचा नाश केला, पापी आहेत का, नाही. भगवंत सामर्थ्य आहे चळवळीचं, जो जे करेल ते तयाचे, ते अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान मांडून जर प्रपंच केला आणि भगवंतासाठीच करतोय, भगवंताच्याच आज्ञेने करतोय, या भावनेने केला तर प्रपंच हाच उत्तम परमार्थ आहे. उत्तम प्रपंच हाच काय परमार्थ आहे. पण मनाचा विषय वेगळा आहे. आम्हाला संसारामध्ये ह्या सर्व गोष्टी कशा आहेत त्या आवडत नाहीत. म्हणून माऊली काय सांगतात, विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. आणि आम्ही जीव दशेत असल्या कारणानं काय होतं, आम्हाला संसारामध्ये जे विषय सुख आहे ते आम्हाला गोड वाटतात. जो परमार्थ औषध आहे नाम हे आमच्या समस्त रोगावरती औषध आहे. आणि ते कडू जरी असलं म्हणजे नामस्मरण घ्यावंच जरी वाटत नसलं तर घेण्याशिवाय पर्यायी नाही. डॉक्टरनं दिलेले औषध कितीही कडू असले रोग बरे करणार आहेत ना. मग रोग बरे करणार आहेत तर नाम हे भवरोग बरा करणार, हा भवरोग पार करून नेणार आहे. मग हा भवरोग आहे जन्म मृत्यूचा आम्हाला काय झालेला आहे, रोग लागलेला आहे. जे मरतात ना तो त्या जीवाचा रोग आहे, जे जन्माला येतात ना तो त्या जीवाचा रोग आहे. आणि हा जन्म मृत्यू रूपी लागलेला रोग जर बरा करायचा असेल म्हणजे ह्यातनं मुक्त व्हायचं असेल तर नामरूपी औषध घेण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.
मनाला आत्मघातक विषय गोड वाटतात आणि खरे अविनाशी आत्मसुख जे आहे ते नामाने मिळते, म्हणून नामस्मरण करावं हे जीवाच्या हिताचं. यथामती ज्ञानेश्वर माऊलींनी जशी सेवा करून घेतली त्यांचा जो भाव असेल तो यापेक्षाही श्रेष्ठ असेल, पण नामस्मरण करावं हा नामाचा महिमा गाणारा हरिपाठ आहे. हरिपाठ जे गातात त्यांनी अखंड हरिपाठ जरी म्हटला तरी त्यांच्या देहाची शुद्धी होते, नामानं चित्ताची शुद्धी होते आणि भगवताची प्राप्ती होते. माऊलींनी या अभंगाद्वारे जे सांगितलं ते सांगण्याचा आम्ही अल्पमतीनं प्रयत्न केला आणि घडलेली ही सेवा आपल्या सर्व श्रोत्याच्या आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि ही घडलेली सेवा समाप्त करतो. वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मक देवे